सार्थ एकनाथी भागवत अध्याय 11 भाग 3. पायाखाली जमीन नाहीशी होते तो आपण आपल्यावरच स्वानंदाने चालत जात असतो. पाण्यातल्या लाटा पाण्यावर अभिन्नपणाने चालत असतात त्याप्रमाणे तो आत्मस्वरूपामध्ये चित्स्वरूपानेच आपले अंग चालवित असतो. त्याला पाय असून तो आवडीने पायांशिवाय चालतो. तो सर्वांगाने चालत असतो कारण तो सर्वव्यापकच झालेला असतो. ज्याप्रमाणे पाणी अखंड दंडायमान असून पायांवाचून चालत असते त्याचप्रमाणे नित्य सावधान असणाऱ्या मुक्ताचेही पायांशिवायच चालणे असते. अगदी पायांशिवायच वायू जसा सर्वत्र गमन करतो त्याचप्रमाणे आत्मस्वरूपात संचार करणे हे मुक्तांचे लक्षण होय. याप्रमाणे न हलताच त्यांचे सर्वत्र ठिकाणी गमन असते. चालतेपणाची आठवणच त्याला असत नाही असे मुक्ताचे लक्षण असते. मुळामध्ये आत्मा आणि आत्मी अशी काही दोन नाहीत. ह्याकरता त्याला स्त्री पुरुष भावना आठवतच नाही. प्रारब्धाच्या योगे तो स्त्रीचा उपभोग घेतो. नट नाटक शिकला म्हणजे तो पुरुष असूनही स्त्रीचा वेश घेऊन स्त्री दिसू लागतो तेव्हा स्त्री आणि पुरुष हे दोन्ही भाव त्याच्यापाशी असतात. त्याचप्रमाणे हा गृहस्थाश्रमी झालेला असतो किंवा अर्धनारी नटेश्वरामध्ये जो पुरुष तोच स्त्री असतो. त्याचप्रमाणे मुक्तालाही स्त्रीच्या किंवा पुरुषाच्या आकारामध्ये आत्मभावनाच असते. आपली सावली आपणच अलिंगावी त्याप्रमाणे द्वैताची कल्पना सोडून तो स्त्रीचा उपभोग घेतो. छाया अगदी जवळ असतानाही ते कोठे असते व राहते याची चौकशी ज्याची तो करीत नाही. त्याप्रमाणे मुक्तांनाही स्त्रियेची आसक्ती असत नाही. अशा प्रकारे स्त्री पुरुषांचे विकार उत्पन्न झाले तरी त्याची आत्मस्थिती मोडत नाही आणि दैवयोगाने त्याला संतती झाली तरी ती तिच्या ठिकाणीही त्याला आत्मप्रीतीच असते. यामुळे आत्मा वै पुत्र नमासी या शत्रूला येथे सत्यत्व येते कारण तो सर्व काळ पुत्रांनाही आत्मभावनेनेच पाहतो. तो आपण माता असतो व आपण पिता असतो आणि पुत्ररूपाने आपणच क्रीडा करतो. त्याला जनामध्ये किंवा मनामध्ये आपल्या वाचून दुसरे कोणीच दिसत नाही. मिळून स्त्री पुरुष संतती ही मुक्तांना आकाशातील ढगांप्रमाणे वाटतात. ती यथाकाली येतात आणि जातात. स्त्री संभोगापान जे सुख प्राप्त होते ते सुख मुक्तांना सदा सर्व काळ असते. त्यामुळे मुक्ताला स्त्रीकामाचा विशेषचा अभिलाष नसतो. राजहंसाला जसे शेण तसे मुक्ताला धन वाटते. त्याचे मन त्यावर कधीच नसते. तो सदा सर्वदा उदासीनच असतो. वाघाला मिष्टान्न मिळाले तर ते जसे त्याला आवडत नाही त्याप्रमाणे मुक्तालाही धन आवडत नाही कारण त्याला धनाचा लोभच नसतो. कावळा चरत असता त्याला कापराचा डल्ला पडलेला दिसला तरी तो जसा शिवत नाही त्याप्रमाणे अमूल्य रत्नमालाही मुक्ताने थुंकून टाकलेल्या असतात. ज्याला धनलोभाची अस्था असते त्याला कल्पातीसुद्धा मुक्तता घडत नाही. त्याप्रमाणे स्त्रीची वासना असते त्यालाही कधी परमार्थाची किंवा आत्मज्ञानाची प्राप्ती होत नाही. सासरी दगदगलेली मुलगी विसाव्याकरता जशी माहेरपणास येते त्याप्रमाणे मुक्ताच्या निद्रेपाशी समाधीही विश्रांतीला येत असते. जागृती स्वप्न आणि सुपुष्टी या तिन्ही अवस्थांना स्पर्श न करता तो रात्रंदिवस आत्मस्वरूपाने स्थित होऊन आत्म्यामध्येच निजलेला असतो. अशा रीतीने तो आत्मस्वरूपामध्ये निजला असता खाली जमीन नाही आणि वर आकाश नाही अशा शय्येवर तो शयन करतो. त्याच्या निद्रेचा मोठा चमत्कार आहे तो हा की चालता बोलताना सुद्धा त्याच्या निजेला मोड होत नाही. खाता जेवतानाही तो अखंड निजेत असतो. सारांश तो सहजपणे निजरूपच होऊन राहतो. निजवणारा व उठवणारा दोन्ही तोच असतो. तेथे जागवणार तरी कोण कोणाला? तो स्वस्थ चित्ताने निजरूपात निजलेला असतो. तो जागा असला तरी निजेत असतो आणि निजेत असला तरी तो जागा असतो. असा स्वयंभूच निजरूप बनून गेल्यामुळे तो निद्रेचा पांगला होऊन राहत नाही. शय्या शयन आणि शयन मंदिर सारे वस्तुतः तोच असतो. तो आपल्या स्वरूपाचे स्वतःच घर असल्यामुळे निरंतर निजरूपातच निजून राहतो. अशा रीतीने तो जे जे कर्म करावयास जातो तेथे तेथे परब्रह्मच प्रकट होते. मुक्ताला नेम असा एकही नाही. मुक्ताचे मुख्य वर्म ते हेच. मुक्ताला जर नेमाचे बंधन लागेल
तर मग त्याच्या अंगाला साधनही चिकटेल आणि साधन आले की मग मुक्तपण कधीच घडणार नाही. मुक्ताला आसक्ती तर कशाचीच कधी असत नाही. त्याच्या हातून श्रेष्ठ प्रारब्धामध्ये निरपेक्ष कर्म होत असतात. ज्याचा अहंकार नाहीसा झाला तो खरोखर माझेच स्वरूप आहे याबद्दल विचार करण्याचे कारणच नाही, कारण ते वेदशास्त्रांनाही संमत आहे. जो नित्यमुक्त आणि निर्विकार असतो तो व्यवहारामध्ये वागताना माझ्यामध्येच वागत असतो. लाटांच्या आत बाहेर जसा समुद्र असतो तसा त्याच्या आत बाहेर मीच असतो. याप्रमाणे तो परब्रह्म स्वरूप होऊन राहतो. त्याला धर्माधर्म हे स्वप्नप्राय होत इंद्रियांचे कर्मही त्याला बाधक होऊ शकत नाही. वर्म त्याचे तोच जाणे. ज्या इंद्रियांनी कर्म केले असता मूर्खाला दृढ बंधन प्राप्त होते, त्याच इंद्रियांनी ज्ञाता कर्म करीत असता त्याला नित्यमुक्तता निश्चित असते. मूर्खाला कर्माचा अभिमान असतो आणि ज्ञाता सर्व कर्मात निरभिमान असतो. जीवांना बंध मोक्षाला कारण अहंकार आहे हे लक्षात ठेव. मी करता मी भोगता हेच मूर्खाचे दृढ बंधन होय, परंतु ते प्रकृती कर्म ज्ञाता अभिमानाने आपल्या माथ्यावर घेत नाही. तोच ज्ञाताचा निर्भिमानपणा तुला मी आता सांगितला. इंद्रियांना विषयभोग भोगावयास देताना आपला अभोगतेपणा तो पूर्णपणे जाणत असतो. आपली छाया विष्ठेवर पडली किंवा पालखीत चढली तरी त्याचे सुखदुःख आपल्याला काही घडत नाही. त्याप्रमाणे देहाचे सुखदुःख किंवा मानापमान मुक्ताला बाधत नाही. मला विषयसुख मिळावे अशीही ज्ञाते इच्छा करीत नाहीत. चित्रातील संपत्तीप्रमाणे विषय हे मिथ्याच आहेत असे ते समजतात. म्हणून ज्याला प्रकृतीच्या गुणांमध्ये मुळीच अभिमान नाही तो देहात असूनही विदेही आणि नित्यमुक्तच असतो. उद्धवा, देहात असतानाही तो विदेही कसा अशी कल्पना मनात येऊन तू विचारशील तर त्याच्याविषयीही एक दृष्टांत सांगतो पहा. आकाश हे सर्वांमध्ये असते, सर्व पदार्थांना लागलेले असते, पण एकाही पदार्थाच्या दोषाने ते मळीन म्हणून होत नाही. त्या आकाशाप्रमाणे ज्ञाता हा देहामध्ये असूनही सदा सर्वदा देहकर्माच्या ठिकाणी अलिप्त असतो. मोठा थोरला दगड आणून तो आकाश दडपू म्हटले तर जसे दडपत नाही, त्याप्रमाणे प्रकृतीचे गुण क्षुब्ध झाले तरी तो जडपणाने बंध पावत नाही. आकाश लोकांमध्ये असतानाही लोकांच्या घर्षणाने त्याला जसा घट्टा पडत नाही, त्याप्रमाणे तो प्रकृतीच्या कर्माने वागूनही प्रकृतीच्या गुणांपासून अलिप्त असतो. आकाश पाण्यामध्ये बुडालेले दिसते, पण ते पाण्यामध्ये कोरडेच असते. त्याप्रमाणे ज्ञाता हा बायका मुलांमध्ये राहूनही त्यांच्या दोषाने लिप्त होत नाही. आकाशाला काळे लावायला गेले तर ते लावणाऱ्यालाच लागते. त्याप्रमाणे मुक्ताला दोषी म्हणावयास गेले तर म्हणणाऱ्यालाच खरोखर दोष लागतो. थंडी, ऊन किंवा पावसाच्या धारा जशा आकाशाच्या अंगाला लागत नाही, त्याप्रमाणे द्वंद्वाच्या अनेक समुदायातही मुक्त हा निर्वृत्तीनेच उभाच्या उभा असतो. अनेक प्रकारची मेघपटले येऊन गडगर्जना करीत आकाशाला अगदी झाकून टाकतात, पण आकाश त्यामध्ये असूनही वेगळे असते. ते ह्या मेघांना शिवतही नाही. त्याप्रमाणे मोह ममतेचे घाले येऊन मुक्ताला भंडावून सोडू पाहतात, पण त्याला त्यापैकी कशाचीच बाधा होत नाही. तो दोही थडीला अलिप्तच असतो. आकाशाला आग लावायला गेले तर अग्नी मात्र विझून जातो. त्याप्रमाणे 3 गुण मुक्ताला बांधावायला गेले तर गुणांचा गुणपणाच मोडून जातो. प्रलय वायूच्या तडाख्याने आकाश कधी उडून जात नाही, सारा वायूच आकाशामध्ये बुडून जातो. पाहावयास गेले तर तो गगनातही सापडत नाही. त्याप्रमाणे अविद्येलाही आपल्या स्वभावधर्माप्रमाणे मुक्ताला बद्ध करता येत नाही. अविद्या या नावावरूनच ती मिथ्या स्वरूप असल्याचे स्पष्ट होते. मुक्ताला ती दिसतच नाही. आकाशाप्रमाणे सर्व कर्मामध्ये अलिप्तपणाने राहतो तोच खरा ज्ञाता. लोकांमध्ये सूर्य जसा अलिप्तपणाने वागतो त्याप्रमाणे मुक्ताची स्थिती असते हे लक्षात ठेव. तूप, मद्य व पाणी ह्यांच्या आत प्रतिबिंबित होऊनही सूर्य त्यापासून अलिप्त असतो. त्याप्रमाणे बाल्य, तारुण्य व वार्धक्य ह्या अवस्था चाळून पाहता मुक्त त्याच्यापासून अलिप्तच असतो, किंवा सूर्याच्या प्रकाशाने शुभ किंवा अशुभ कर्म होत असते.
पण सूर्य हा त्या दोघांपासून अलिप्त राहून तो आपल्या स्वयंप्रकाशाने प्रकाशित असतो. त्याप्रमाणे आश्रमधर्मामध्ये असून नित्य नैमित्तिक कर्म आचरित असतानाही मुक्ताला कर्मापासूनच बंधन घडत नाही. आत्मज्ञानामुळे तो अकर्ताच असतो. सूर्यकांतामध्ये अग्नी उत्पन्न करून सूर्य हा अकर्ताच असतो. त्याप्रमाणे आत्मतत्व जाणणारा कर्मे करून अकर्ताच असतो. पाण्यामध्ये सूर्य प्रतिबिंबित होते, पण तो काही त्या योगे भिजत नाही. त्याप्रमाणे स्त्रीच्या संगतीने त्याला मुलेबाळे होतात, तरी त्यांचे ब्रह्मचर्य भंग पावत नाही. एवढ्या वेळेपर्यंत सूर्याचा अलिप्तपणा कसा असतो त्याचे निरूपण केले. आता देहात राहून अलिप्तपणा कसा असतो त्याचेही लक्षण सांगतो, ऐक. ज्याप्रमाणे देहात प्राण असून त्या प्राणामुळेच देहाचे चलनवलन होत असते, पण देहाच्या दोषाला प्राण काही स्पर्श करत नाही. तो सुखदुःखापासून अलिप्तच असतो. त्याप्रमाणे मुक्त हा संसारात राहून सर्व प्रपंच व्यवहार करतो, पण त्या संसाराला दोष तीळभरसुद्धा त्याच्या अंगाला लागत नाही. वायू सर्वांना स्पर्श करतो, पण स्पर्शाचा दोष त्याला काही लागत नाही. त्याप्रमाणे मीपणाला न शिवता मुक्त हा देहगेहांमध्ये वागत असतो. वायू सर्व ठिकाणी जात असतो, पण तो कोठेच आसक्त होत नाही. त्याप्रमाणे आपण विषयी न होता मुक्ताचे विषय सेवन घडत असते. वायूची एके ठिकाणी वस्ती नसते, त्याप्रमाणे मुक्तालाही देहगेहांमध्ये आसक्ती नसते. वायू हा आकाशात विश्रांती घेतो आणि मुक्त हा निर्गुणाच्या ठिकाणी विश्रांती घेतो. श्रीकृष्ण उद्धवाला म्हणतात, एवढा जो अगाधपणा असतो तोच मुक्ताच्या मुक्तीस कारणीभूत होतो. ह्यातही विवेक हाच मुख्य होय हे लक्षात ठेव. विवेकाने बुद्धी अतिशय प्रगल्भ होते आणि नित्य व अनित्य यांचे ज्ञान होते, पण ते ज्ञान खुरटलेले असते. वैराग्याशिवाय ते वाढीला लागत नाही हे लक्षात ठेव. पण वैराग्य केवढेही मोठे असले तरी विवेकाशिवाय ते आंधळेच आहे हे समज. त्याला आपले अधःपतन कळत नाही, त्यामुळे तो अंधेऱ्या विहिरीमध्ये पडतो. आंधळा हत्ती माजला तर इकडे तिकडे धावत सुटतो. खड्ड्यात पडून संकटामध्ये सापडेल हे त्याला कळत नाही. त्याप्रमाणे विवेकावाचून वैराग्य लंगडे आहे. जेथे विवेक आणि वैराग्य ही एक होता, तेथेच नित्याचा संग्रह आणि अनित्याचा त्याग घडत असतो. तेच द्विद्वा लक्षणरूप खड्डक होय. ते नैराश्याच्या तेजाने लखलखत असते. ते तो गुरुवाक्यरूपी सहाणेवर घासून तीक्ष्ण करतो आणि त्या तडाख्याने संकल्प विकल्पासह वर्तमान संशयाला समूळ छेदून टाकतो. असंभावना म्हणजे सत्य वस्तू असत्य वाटणे आणि विपरीत भावना म्हणजे देहच आत्मा वाटणे. ह्या सर्व भावना व वासना निखालस तुटून जातात, तेव्हाच आत्मस्वरूपामध्ये पुरुष जागा झाला असे समजावे. अविद्यारूप दीर्घ स्वप्नामध्ये तो नानात्व अनुभवित असतो. तो गुरुवाक्याच्या कृपा थापटपणाने अद्वैतामध्ये जागा होतो, तेव्हा नात्वाला म्हणजे द्वैत्वाला ठावच राहत नाही. मी आणि माझे हे व्यर्थ होऊन जाते आणि अविद्याकृत भेदांचा संशय फिटल्यामुळे तो आत्मानुभव भोगू लागतो. जागा झाल्यावर स्वप्नाची आठवण होते, पण ते सहजच खोटे वाटते. मुक्तालाही ज्या तसेच दिसत असते, त्यामुळे तो त्या दोषांपासून अलिप्त राहतो. अशा प्रकारे मुक्तांचे जे जे वर्तन असते ते असे अलिप्त असते हे लक्षात ठेव. कथम वर्तते म्हणजे तो कसा वागतो असा प्रश्न केला, म्हणून प्रसंगानुसार हे लक्षण सांगितले. आता कथम विहरेत म्हणजे तो विहार कसा करतो, या प्रश्नाचे उत्तर ऐकण्यासाठी उद्धवाचे मन खरोखर उतावीळ झाले आहे हे लक्षात आणून श्रीकृष्णांनी अगदी आपल्या जीवीची गोष्ट सांगण्यास प्रारंभ केला. असलेल्या देहातसुद्धा देहातील पण मुक्ताला शिवत नाही. पापपुण्याची कथा किंवा सहदुःखाची वार्ता त्याच्या कानावर जात नाही. त्याप्रमाणे ओकलेली ओक पुन्हा कोणाच्यानेही घेवत नाही. त्याप्रमाणे एकदा सोडलेल्या संकल्प विकल्पांना कल्पातीतही तो स्पर्श करत नाही. म्हणून मुक्ताचे मन, बुद्धी, इंद्रिय आणि प्राण ही संकल्पशून्यच झालेली असतात. म्हणूनच मुक्ताला पापपुण्य लागत नाही. इंद्रियांनी विषयाची क्रीडा करीत असता मुक्त संकल्पशून्य असतो. त्याच्या मनाला मनपणाच नसतो, म्हणून तो वृत्तीशून्य असतो. मुलांना अलंकाराचे मोल कळत नाही, तरी ते घातल्याने ते शोभू लागतात. त्याच
त्याचप्रमाणे इंद्रिये कर्मात गुंतली असली तरी ती मुक्त ह्या अकर्तेपणाने अलिप्तच असतो. संकल्पा वाचून विहार करतो तोच खरोखर मुक्त होय. कथम विहरती या प्रश्नाचे उत्तर थोडक्यात सांगितले. मी जी मुक्ताची लक्षणे सांगितली ती मुक्ताची मुक्तालाच कळतात. इतरांना विद्वत्तेच्या बळावर मुक्ताला ओळखणे शक्य नाही. साऱ्या वेदशास्त्रामध्ये निपुण असला तरी त्यालाही मुक्त ओळखता येणार नाही. त्याच्या देहामध्ये देहाभिमान आहे. त्याला मुक्ताची लक्षणे कळावयाची नाहीत. मी सांगितलेल्या लक्षणांची पोथी हातात घेऊन मोठ्या आतुरतेने त्रिभुवन जरी हिंडला तरी त्याच्या मुक्ताची स्थिती कळावयाची नाही. कारण तो खरोखर मुक्ताला ओळखतो. तोही खरोखर मुक्तच होतो. केवळ अनुमान धपक्याच्या बोलण्याने मुक्ताची ओळख होईल ही आशा व्यर्थ आहे. तो खरोखर सूर्याला पाहतो. तो त्याने प्रकाशित केलेले जगही पाहतो. त्याप्रमाणे तो खरोखर मुक्ताला ओळखतो. त्याला अगदी नित्यमुक्तच असलेले दिसते. तेथे हा मुक्त आणि हा बद्ध असे समजणे हे अतिशय अयुक्त आहे. असे हे समजतात ते महामूर्ख अडाणी केवळ अज्ञानाने अंध झालेले म्हणून समजावे. मुक्त हा मुळीच ओळखावयास येत नाही. हे ऐकून उद्धवाला चिंता पडली. हेही श्रीकृष्णांनी ताडले आणि म्हणाले, पूर्वी जी मुक्ताची लक्षणे सांगितली ती मुक्तच जाणतात. आता लौकिकात मुक्त ओळखता येईल अशी ही लक्षणे ऐक. उद्धवाच्या मनाला धीर देण्यासाठी श्रीकृष्ण म्हणाले, मुक्ताचे जाणता येणारे लक्षण सांगतो, श्रवण कर. तेव्हा उद्धवही एकाग्रचित्ताने ऐकू लागला. आता मुक्ताची कळून येणारी लक्षणे समजतील असे वाटून ते ऐकण्यासाठी उद्धवाचे मन उत्कंठित झाले. हे लक्षात आणून श्रीकृष्णानेही निराळ्याच रीतीने निरूपण करण्यास प्रारंभ केला. मुक्त्याच्या देहाची हिंसक जनांनी हिंसा केली. त्याला छिन्नभिन्न केले. त्याला मारले किंवा त्याचे 5 पाट काढले. त्याच्या अंगावर ओरडले. त्याची निर्भत्सना केली किंवा त्याला जरी शिव्या दिल्या तरी ती देहाची पीडा मुक्तांना कधीच होत नाही. किंवा मोठ्या गौरवाने त्याची पूजा केली तरी तो त्याचा मोठेपणा मानित नाही. देहात विद्यमान असता त्याला देहबुद्धी मुळीच नसते. त्यालाच जीवनमुक्तता असे म्हणतात. यासाठीच त्याला देहाची व्यथा बाधत नसते. पुरुषाबरोबर जशी छाया असते ती पुरुषामुळे चालत असलेली दिसते, पण त्या छायेची अहम ममता काही त्या पुरुषाच्या मनामध्ये नसते. त्याप्रमाणे मुक्ताचा देहही त्याचबरोबर वागत असतो, पण त्याला त्याचा अभिमान नसतो. हा मुक्ताचा नित्य स्वभाव होय. त्याला तू चोर आहेस, हेर आहेस, खिसेकातरू आहेस म्हणून मोठा दंड केला किंवा आपण मोठे श्रेष्ठ पुरुष आहात म्हणून देवाप्रमाणे त्याची पूजा केली तरी छायेच्या मनाप्रमाणे पुरुषाला जशी पीडा होत नाही तशी पूजेने किंवा छळाने त्याची ऐक्यबुद्धी मोडत नाही. देह वाघाच्या तोंडात सापडला किंवा दैवयोगाने तो पालखीत चढला तरी त्याला हर्षनिषाद वाटत नाही. कारण तो समत्वामुळे निर्द्वंद्वच होऊन राहिलेला असतो. देह सुळावर देण्याकरता नेऊ लागले तर मी आता मरतो म्हणून त्याला दुःख होत नाही. किंवा हत्तीच्या पाठीवर बसून साऱ्यांनी त्याची पूजा केली तरी त्यामुळे त्याची वृत्ती आनंदित होत नाही. सुखदुःखादी नाना प्रकारच्या व्यथा अविद्यक असल्यामुळे आगमापायी म्हणजे येणाऱ्या जाणाऱ्या अर्थात अनित्य आहेत. अशा प्रकारे देहाचे मिथ्यात्वच त्याने पक्के ओळखले असल्यामुळे त्याला त्याची व्यथा होत नाही. अत्यंत सन्मान झालेला जेथे दृष्टीस पडतो तेथो तो त्याच्या सुखाला भाळून राहत नाही किंवा अपमानाचे तडाखे पाहून भयभीत होऊन पळून जात नाही. देहाला अनेक प्रकारच्या विपत्ती प्राप्त होतात, पण तो त्या देहाचे कौतुकच पाहत बसतो. देह हा माझा आणि मला व्यथा होत आहे अशी मुक्ताला जाणीवच नसते. इतकी विदेह स्थिती जीवनमुक्ताला दृढ बांधलेली असते. त्यामुळे देह दुःखाची व्यथा त्याला मुळीच बाधत नाही. लौकिकातील नाना विविध वार्तांनी किंवा मोठ्या स्तुतिस्तोत्रांनी त्याची स्तुती केली अथवा दुरुत्तरे बोलून त्याची निंदा केली तरी त्या योगे मुक्ताला दुःख होत नाही. दृष्टांनी निंदेच्या तीक्ष्ण बाणांनी काळजाला घरे पाडले तरी हे दुष्ट आहेत असे त्याच्या मनात येत नाही किंवा त्यांच्या त्या दोषांचा तो उच्चारही करीत नाही. किंवा भाविक सात्विक साधू मिळून
त्यांनी तू शुद्ध ईश्वरी पुरुष आहे म्हणून स्तुती केली तरी तो गुणानुवाद ऐकून मी मोठा उत्तम आहे असे त्याच्या मनात येत नाही. तो लोकांमध्ये एक उंच व एक नीच असे समजतच नाही. हे लोक मोठे सज्जन आहेत, चांगले आहेत, गुणज्ञ आहेत, हे मुक्ताच्या मुखातून कधी निघत नाही. लोकांमध्ये साधू किंवा दुष्ट त्याने पाहिले तरी त्या दोघांमध्ये तो ब्रह्मस्वरूपच समजतो. त्याला निजात्मदर्शनाने निजबोध झाला असल्याने तो जिकडे तिकडे तद्रूपपणानेच पाहत असतो. सारे विश्व मीच आहे असा अनुभव आल्यामुळे कोणाची निंदा करावी किंवा कोणाचे गुणानुवाद करावे अशी इच्छाच त्याला होत नाही. स्तुती आणि निंदा ह्या जागच्या जागीच विरून गेलेल्या असतात. त्याला आत्मसाक्षात्कारातच विश्रांती असते. निजात्मपदामध्येच त्याला नित्य आराम असतो. साधू व असाधू हा भ्रम नाहीसा होऊन तो स्वतःच आत्माराम होऊन राहिलेला असतो. दुष्ट म्हणून ज्याची निंदा करायची त्याला तो आत्मस्वरूपामध्ये पाहू लागतो. बरे साधू म्हणून त्याच्या गुणांचे वर्णन करावयाला जावे तोही आत्मस्वरूपानेच त्याला दिसू लागतो. उजवे अंग शुद्ध म्हणून वंद्य व डावे अशुद्ध म्हणून निंद्य अथवा त्याज्य असे कोणालाही वाटत नाही. दोन्ही ठिकाणी समान भावच असतो. त्याचप्रमाणे वंदन करणाऱ्याला किंवा निंदा करणाऱ्यालाही तो समान भावानेच पाहतो. म्हणून हा अमका साधू किंवा हा अमका असाधू असे म्हणणे अर्थात स्तुती किंवा निंदा करणे त्याने वर्ज्य केलेले असते. स्वानंद सुखाच्या बोधाने आणि समान भावनाने तो समपदालाच पोचलेला असतो. उद्धवा, ह्याप्रमाणे मुक्ताची ओळख आहे हे तू लक्षात ठेव. आता आणखीही काही लक्षणांची खूण तुला सांगतो. मुक्ताचे प्रकट लक्षण मी तुला सांगितले, पण लोकांमध्ये ते मांडतो कोण? कारण लोकांमध्ये तर्कवितर्क मोठे कठीण असतात. प्रारब्ध वशामध्ये ह्यापैकी एखादे लक्षण एखाद्यापाशी अकस्मात दृष्टीस पडते, पण तेवढ्यावरूनच जगामध्ये मुक्तपणा कोण मान्य करणार? कारण मुक्त असतो तो आपली मुक्तपणाची योग्यता जगापासून लपवून ठेवीत असतो. उलट आपली मुक्तता जगात मिरवणारे असतात ते लोभी स्वभावाचे म्हणून समजावे. शुक आणि वामदेव यांचाही मुक्तपणा सारेच मान्य करीत नाही, पण इतरांची कथा काय, त्याची मुक्ततासुद्धा किती एक कबूल करीत नाही. मी गोवर्धन पर्वत उचलला, दावाग्नी गिळून टाकला, अघासुराचा आणि वकदैत्याचा विध्वंस केला, कालियाचा नाश केला. जोपर्यंत मी देहाधारी आहे तोपर्यंत मी नित्य नवे पराक्रम करीत असतो. आत्मसुखाची तर लयलूटच करून सोडली आहे. त्या माझेसुद्धा मुक्तपण याज्ञिक ब्राह्मण करीत नाही, मग इतरांची गोष्ट कशाला पाहिजे? तात्पर्य, लौकिकामध्ये मनस्वी कुतर्क भरलेले असतात म्हणून त्याचे मुक्तपण स्वतः मुक्त असतात तेच जाणतात. दुसरा कितीही चतुर असला तरी त्याला हे लक्षण कळावयाचे नाही. मुक्त हा लौकिकामध्ये जडमुख पिशाचासारखाच वागत असतो. तीही सारी चिन्हे आता यथार्थ रीतीने सांगतो ऐक. मुक्त कायिक, वाचिक आणि मानसिक कोणतेही कर्म सहेतुक करीत नसतो. त्याच्याकडून जे कर्म होते ते स्वाभाविक होत असते, त्याचेच नाव अहेतुक कर्म. गुणागुणामध्ये दृष्टी ठेवून स्तुतींची किंवा निंदेची बोलणी करावयाची सोडून तो मौन धरून बसतो, पण मौनाचा अभिमान धरण्याचाही त्याला हेतू नसतो. त्याचे जर मौनाचा अभिमान बाळगला तर तो मुक्त बंधनामध्ये पडला असे म्हणून बोलणे आणि न बोलणे दोन्ही सोडून देऊन तो मौनी झालेला असतो. दव्यावृत्तीने म्हणजे अनात्म वस्तूच्या निषेधाने अशाश्वताने निरसन करावे आणि मग सद्वस्तू जी परब्रह्म तिचे अखंड चिंतन करीत बसावे. म्हणून बसला तोही महत्पुण्याईने सद्रूपाची खूण मिळाली. त्या योगे ध्येयदाता ध्यान हे सर्व उडून जाऊन भेदभानच नाहीसे होऊन गेले आणि जिकडे तिकडे चैतन्य घनच भरून राहिले. शास्त्राचा राशी मिळवून शाश्वताचा आणि अशाश्वताचा जो बांध उभारलेला असतो तो चैतन्याच्या महापुरामध्ये साफ विरून गेला. तेव्हा संत आणि असंत यांचे भानच नाहीसे होऊन जिकडे तिकडे चैतन्यच भरून राहिले. मनाचे मनपण मोडून वृत्तीशून्य अवस्था प्राप्त झाली. त्या चैतन्याचे मनाने ध्यान करावे तर ते मनच चैतन्य होऊन गेले. त्यामुळे ध्यान करणे म्हणजे सहजच खुंटले हेच मुक्ताचे मुख्य लक्षण होय. उद्धवा, चैतन्यामध्ये चित्त हरपून गेल्यामुळे खरोखर मुक्त हा लोकांमध्ये जडमुख पिशाचासारखा वागताना दिसतो.
निष्कर्मे ब्रह्माची त्याला दृढ प्राप्ती झालेली असते. अंतरांतरातील निजबोधाने तो अत्यंत गोड असतो. बाहेर लौकिकामध्ये मात्र दिसण्यात जडसा दिसतो, जणू काय अचेतन असणाराच दगडच. संकल्प विकल्प उभारणारे आणि मोडणारे मन ते आत्मस्वरूपातच लीन झालेले असते. त्यामुळे ते पडलेल्या ठिकाणावरून उठतच नाही, म्हणून जडपणा भासतो. तो शब्द ब्रह्माला गिळून टाकून स्वतः निशब्द ब्रह्मच झालेला असतो, म्हणून निंदेचे किंवा स्तुतीचेही नाव घेत नाही. सदा सर्वता सर्वांगाने मुकाच असतो. ब्रह्म हे कधीच कोणाला बोलून दाखवता येत नाही, म्हणून तो जर सांगावयास लागला तर खुणेने दाखवतो आणि तो कोणाची स्तुती किंवा निंदाही करीत नाही, म्हणूनच त्याला मुका असे म्हणतात. उद्धवा, त्याच्या मनामध्ये द्रव्याचा लोभ कधीच नसतो, म्हणून तो द्रव्याला कधी शिवत नाही. याकरिताच लोक त्याला पिशाच म्हणतात. त्याच्या पिसेपणाचा मोठा चमत्कार आहे. जगाला जे प्राशन करवत नाही त्या ब्रह्मरसाचे तो पान करतो आणि जे भक्षण करता येत नाही त्या अभक्ष्याचे तो भक्षण करतो. जगाला जेथे जाता येत नाही त्या अगम्य ठिकाणी हा गमन करतो. जगाचे जेथे मन शिरत नाही तेथे सर्वांगासह वर्तमान हा घुसतो. विधी निषेधाचा भागच तो मनात आणत नाही. कर्माचा खटाटोप तर करीत नाही. सारे अंग स्वानंदानेच खेळवीत असतो, म्हणून जग त्याला पिसा म्हणते. अशा प्रकारे मुक्ताच्या अंगी जडाची, मुक्याची व पिशाचाची लक्षणे मिथ्या किंवा वरकरणी नसतात, तर खरोखरच असतात. व्यर्थ कचकच करणे त्याला आवडत नाही. तसेच ही गोष्ट लक्षात ठेव की मुक्ताच्या ठिकाणी कोणत्याही गोष्टीचा आग्रह म्हणून नसतो. जो अतिशय आग्रही असतो तो खरोखरच बद्ध होय. ही जी मुक्ताची लक्षणे सांगितली ती साधकांची साधने असतात. सिंहाला ती सहजरित्या प्राप्त असतात आणि साधकाला ती दृढतर निष्ठेने साध्य करून घ्यावी लागतात. ही जी लक्षणे सांगितली त्याचा भोगता एक सिद्धच असतो. तसेच ही साधने ज्याला साध्य करावयाला येतात तो साधकही याच लाभ घेणारा असतो. याशिवाय इतर जे आम्ही शास्त्रज्ञ व पंडित म्हणून अभिमान मिळवणारे असतात त्यांना सज्जन दुर्बुद्धीला दूर सारतात. त्याप्रमाणे मुक्तांच्या पंक्तीतून दूर लोटलेले असतात. जो येथील साधन न साधता कोरडा शास्त्राचा अभिमान बाळगतो आणि रात्रंदिवस धनाची व मानाची इच्छा करतो तो आत्मज्ञानापासून अलिप्त राहतो. आम्ही मोठे कर्मकुशल याज्ञिक आहोत, शास्त्रसंपन्न व वेदपाठक आहोत असे म्हणतात किंवा निरंतर जे द्रव्याच्या इच्छेने लोलूप झालेले असतात त्यांनाही हे सुख प्राप्त होणे नाही. उद्धवा, ज्यांनी जे कष्ट केले असतील ते सर्व फुकट जातात. त्याबद्दलही खरा विचार आता सांगतो, ऐक. वेद पठण करून वेदशास्त्राचा अर्थ शिकून अतिपंडित होतो. जिवेवर सदा सर्वकाल चारही वेद मूर्तिमंत उभे असतात. स्वरयुक्त संहिता, पदे, क्रम, अरण, ब्राह्मण, सूत्र, निरुक्त, जटापाठ, ध्वजरथ इत्यादी सुवर्णक म्हणावयास येतात. आयुर्वेद, धनुर्वेद, गायनाशास्त्रातील सारे भेद जाणणारा, काव्यनाटकातील उत्तम मर्मज्ञ, वेद व उपवेद जाणणारा, व्याकरणामध्ये मोठा निष्णात, सांख्यशास्त्र, योगशास्त्र, तर्कशास्त्र यात पारंगत, वैशेषिक शास्त्रही माहीत, यज्ञापर्यंत मोठा, कर्ममीमांसा जाणणारा, वेदांतांचे विवरण करण्यामध्ये बृहस्पती वार्तिकापर्यंत शास्त्राची माहिती, प्रस्थानत्रयी हात जोडून पुढे उभी, शिल्पशास्त्रात अतिशय निष्णात, पाकशास्त्रामध्ये पटाईत, रत्नपरीक्षा उत्तम, अश्वपरीक्षाही तशीच, आगमोक्त मंत्रतंत्रात तयारी, शैव दीक्षेतील वैष्णवदीक्षेतील सार जाणलेले, सौरशाक्त, जारणमारण इत्यादी मंत्रतंत्रात कोणी हात धरणारा नाही, कामशास्त्रामध्ये निष्णात, संगीतशास्त्रातही प्रवीण, कविता करण्यामध्येही अत्यंत कुशल, राजकारणामध्येही पटू, निघंटू, अगदी तोंडपाठ, गाडुले चमत्कार करावयाला येतात, अत्यंत प्रसिद्ध पंचाक्षरी, नामांकित वैद्य आणि रसायनशास्त्रवेत्ता, औषधी तयार करावयात अशा त्यानेच भूतभविष्यादी ज्योतिष जाणणारा, अमरकोशादी शब्दकोश आणि 18 पुराणे मुखोद्गत प्रश्नावलीही पाहावयास येते. स्वप्नाध्याय तर सांगावा असा त्यानेच इतिहासाची प्रकरणे सारी मुखोद्गत, गर्भाची लक्षणे तर बिनचूक, शब्द व्युत्पत्तीचे ज्ञान मोठे, साधक बाधक प्रमाणे सारी ठाऊक, समयसूचकता तर पाठीशी उभी, बोलण्याच्या कामात तर काय दुसरा बृहस्पतीचा अवतार. ब्रह्मज्ञान म्हणजे अगदी तळहातातील आवळ्याप्रमाणे
प्रांजल बोलणारा, पण आत्मानुभवामध्ये मात्र अंधाळा. त्यातील जिव्हाळा त्याला माहीत नसतो. ज्याप्रमाणे मोराच्या अंगभर अगदी डोळ्यासारखीच पिसे भरलेली असतात, पण त्यांना दृष्टी नसल्यामुळे ती तशी सारीच आंधळी, त्याचप्रमाणे विद्वानांचीही दशा होते. ज्या स्तनातून दूध निघते त्याच स्थानाला गोचिडे चिकटून बसलेले मूर्खपणाचे रक्तच पिऊन राहतात. त्याचप्रमाणे असले विद्वान विषयाला झोंबत असतात. गोचिडाच्या तोंडात दूध शिरू लागले तर ते सोडून देऊन तो रक्त तेवढेच ग्रहण करतो. त्याप्रमाणे विद्वानही ज्ञान विकून विषय मागतात. माशी ही सुगंधी चंदनाला सोडून देऊन मोठ्या आवडीने घाणीवर जाऊन बसते. त्याप्रमाणे पंडित लोकही आत्मज्ञानाला सोडून विषयाशीच झोंबत बसतात. बेडूक हे कमळाच्या मकरंदाजवळ असून चिखलच खात बसतात. त्याप्रमाणे पंडितही आत्मज्ञानाला सोडून देऊन विषयालाच लुब्ध होतात. अद्वैत मताची सिद्धता करून ते ज्ञान विकण्याकरता देशांतराला जातात. मूर्ख लोक ज्ञात्याचा उपहास करतात, तरी ते सन्मानाची इच्छा करतातच. ज्ञाता ब्रह्मनिरूपण सांगू लागला म्हणजे सात्विक लोकांचे मन परमार्थाकडे वळते, पण वक्ता मात्र दव्याचीच इच्छा करतो. याप्रमाणे विद्वानांचे ज्ञान विपरीत झालेले असते. सांगावयाचे निराळे आणि करावयाचे निराळे. तेथे ब्रह्मज्ञान कशाचे? जेथे धन आणि मान वसतात तेथे आत्मज्ञान असावयाचे नाही. धन आणि मान पोटाशी घट्ट धरून ब्रह्मज्ञानाच्या गोष्टी सांगत बसले तरी त्याला कोटी कल्प केले तरी आत्मसाक्षात्काराची भेट होणार नाही. एकाएकी पदाची अनेक तऱ्हाची फोड केली किंवा एकाएक श्लोकाचे 10 अर्थ सांगितले तरी पोटामध्ये मानाभिमान असेपर्यंत त्याला ब्रह्मज्ञान कसेचे होणार? मी मोठा पंडित, ही मोठा ज्ञाता, अशा अहंतेनेच ते नागवले जातात. असे आंधळे पोर नित्य बापाजवळ असले तरी ते बापाला ओळखीत नाही. त्याचप्रमाणे विद्वानांची गत असते. ते निरंतर आत्म्याशी ऐक्यरूपानेच असतात. रात्रंदिवस त्याचेच वर्णन करतात, पण त्या स्वरूपाला ओळखीत मात्र नाही. विषयभरण करण्याकरता जे शास्त्रव्युत्पत्तीचे व्याख्यान करतात त्यांचे ते श्रम वांज गाय पोसल्याप्रमाणे व्यर्थ होतात. वांज गाय कधी फळत नाही किंवा वीत नाही. सुटली तर तडक पळत सुटते. रोज ओढाताणपणा करून सरकारी बागात जाते आणि त्यांचे प्रायश्चित्त धनाला भोगावे लागते. पंडितमण्यांची दशाही तशीच होते. त्यांनीही विद्वत्तेचे वाणीला पोसलेले असते. ही वाणी ओढाळून विषयाला संवकते आणि त्याची त्यालाच आवरत नाही. ज्याप्रमाणे दुर्दैवी मनुष्याच्या हातात सोने पडले तरी त्याची माती होते, त्याप्रमाणे पंडितमण्यांची